टेन्शन आलं रे मले. काय करावं काही समजत नाही मले. ले मागतो तरी तू देत नाही. कसं होईन रे देवा माय पोराचं. पोरगी नाही भेटून आली माय पोराले. काही ना काही पोरगी बरी लागन ना रे देवा. कोणची करून आणू काय. उली सक्तीले समजलं पाहिजे. अशी तर पोरगी लागन. कोणची कोणाची संगत करून काय माय पोरगं लग्न. आता आहे ते पोरगी पण ते पोरगी माय पोराला पसंत नाही रे देवा. काय करावं काही समजत नाही मले. पण ते त्या पोराचं लग्न जुळलंच नाही काय. त्या पोराचं लग्न जुळलं नाही. कशी पाहिजे ते पोरग काय पाहिजे. वय वाढत चाललं. किती बापा डोक्याला टेन्शन रे देवा. काहीतरी कर रे देवा. काय टेन्शन मले माहीत. लोक रंगारंगाचे बोलते बाप्पा. बयाड तोंडी कर म्हणते. कायच करा काही समजून नाही आलं मले. तुम्ही पाहतो बाप्पा माई मजा देवा. काही ना काही कर रे देवा. आवश्यक नाही. आज तर बस वेळ झाला तुम्हाला ते दर्शनाले, नाही तर सकाळ वका येता ना. हो महाराज, आज वेळच झाला मले. कामधंदे होते पटपट करून टाकले. मग जातो म्हटलं दर्शनाले. आरामशीर बसतो. मग थंड लागते ना देवळापाशी. बसतो मग झाडाखाली. मग कोणी बोलते ना दोन शब्द दर्शनाले. ते तर वेळ होते बा. म्हणून मी आज स्वयंपाक लवकर करून घेतला. मागच्या माणसाला तुरी काढायला जात होतं ना. तुरी आत्ता काढू चालू आहे काय? ती नाही का ओल्या राहते म्हणून वेळानं काढल्या आम्ही या वेळनं. मागच्या वर्षी घुगऱ्या होत्या ना. बातच बेकार झाली तूर म्हणून काही वेळानं काढली या वेळनं आम्ही. दिलं ना घुगऱ्याले तुरी बापा. हो आणून देईन ना. पाहिजे ना. किती देऊ. दोनक पाहिल्या देऊ काय. ते तुमच्या मनानं द्या. मी मागितली बाप्पा तुम्हाला तोंडानं. माघारी काही तुरी होत नाही म्हणून मागितलं. माय कुठे घरी वावर आहे काय काय दुरा आहे बाप्पा. काहीच नाही माघारी. मग देवाचं करणं राही नाही मले. मोठी सेवा आहे बाप्पा तुमची देवाची. आमच्या इकडून किती चांगलं कार्य करणं होऊन आलं. आमच्या इकडून ते काय देवाचं करणं. शिवात असलं तसं होते शांताबाई. कुवायला बी दर्शनाले. विमला बाई तुमचं दर्शन झालंय वाटते. शांती झालं. बसतो म्हटलं मस्त थंड वाटते महादेवाच्या देवळात म्हणून बसतो इथे येऊन. काय सुनाई बोलते तर. असं म्हाताऱ्या माणसानं देवळातच बसा. कोणाची काही बोलले ऐकायला नाही पुढं. तिमलाबाई शांती ते बरोबर आहे. असं बाप्पा मी दर्शन घेतो महादेवाचं. घ्या काकू दर्शन घ्या. इंग्लिशच्या सांगा बाप्पा नंद्याले. चांगलं त्याच्या कानात सांगा काय सांगायचं आहे तुम्हाला. काही नाही मागा लागत. देव मला तसाच देते सगळं. शकुंतलाच्या नाताचं लग्न जुळलं ना. तुला माहितच नाही का. बाई चांगली आहे. फोटो पाहिला म्हणे बाया गोष्टी करे बाई. मी आता काही पाहिली नाही. चांगली लट्ट लुट्ट आहे म्हणते. तुम्ही पाहिला का फोटो. सुनेपेक्षा मांगा आहे बाई. तिच्या तुला सुना नाही का. तिच्यापेक्षा मांगा आहे. चांगलीच लट्ट आहे. पण पाहिले विशेष नाही म्हणते बाई. आपण काय पाहिली. मी फोटोत पोट्टाईनं दाखवली पण मांगा आहे पाहिले उल्लीची. तर पाहिलेच नाही भेटला व. मायापाशी नंबरच नाही. तर मग मला काय पाहायला भेटते. त्याच्या मोबाईल मध्ये आहे. त्याने दाखवला पट्टाईनं मला म्हणून पाहायला भेटली. मलाच कुठून पाहायला भेटते. ते पाहून आलते म्हणून पाहायला भेटली. मोठ्या काय घालते बाई. आता लग्न जुळलं तर लग्न जुळलं म्हणते. अशी साय लट्ट साय मांग साय पाले भेटे नाही तर म्हणे दत्त नाही पाहत म्हणे त्या पोराची. अशी आहे म्हटलं बाय. चुगल्या आधी ना चुगल चोट्टे आहे म्हटलं. ते कोणाचं चांगलं झालेलंही पटत नाही तर वांगलं झालेलंही पटत नाही. नीरा याचे चुगल्याच करते व. चांगली आहे. एवढी काही बेकार नाहीये. तू ये ना तसंच मग चांगली भेटली ना. काही बेकार आहे. शिकली सवरली आहे. चांगली आहे ना. काय करावं लागते मग. सगळंच पाहिजे म्हटलं तर सगळंच देणार आहे की आपल्याला. काही ना काही कमी जास्त पास लागत ना. आता ती हिच्या पोराचं लग्न जुळायचं आहे तर तिचं आता त्या पोराचं लग्न जुळलं नाही आणि त्या पोराचं लग्न नाही जुळलं. म्या करून आले लोक तिले. तो धंदा आहे बायाले. याचं त्याचं विचाराचं निरा. योगाच्या गोष्टी आहे. योगाला तर जुळून नाही जाईल. नाही तर राहिलं असं आहे का. योगाला म्हणजे सगळेजण हाव म्हणते. मग कोण नाही म्हणते बा. सगळेजण हाव म्हणते. योगाच्या गोष्टी आहे सगळ्या. बहिणीच्या पोरी लग्नाला काढते. बामणाला विचारा लागून आता. काढून मागा लागून जन्म कुंडली महाराजले. आपल्या पुजाऱ्याला विचार नाही इच्छा. हो मला महाराज मागच आहे ना म्हणून ताटून आली. महाराजले मागा लागून बा कुंडली काढून. काय होती बहिणीची पोरगी शिकली. इंजिनियर शिकलाय. तिला इंजिनियर नवरा पाहिजे म्हणे बाई. एवढी शिकली आहे. जॉब करते का ती. ते म्हणे मला जॉबालाच पोरगा पाहिजे म्हणून. तुम्ही असा पोरगा पहा म्हणे बाई. ते भेटते तिला भेटत ना. चला काकू मी घरी जातो बाप्पा. उद्या विचारा लागत बामणाले. पैसे नाही आणले ना म्या. उद्या पैसे घेऊन या लागन. दर्शनाच्या वक्ती पैसे जन्म वेळ हे ते सांगा लागत ना महाराजले. सांगून देईन. तिला विचारून घेत ना माझ्या बहिणीले. सांगा लागते सगळं सांगजो महाराजले. बरोबर काढून देते महाराज. माझ्या पोराची बरोबर काढून दे म्हटलं महाराज. हा म्हणून तुम्ही थांबली आहे. नाही तर आजच मागितली असती महाराजले. पैशाचं काय महाराज उद्या घेते पैसे. महाराजचं तसं काही नाही आहे. दिल्ली टाकते घेऊन घेते महाराज. चला मग येतो काकू. देवाचा देवाला ताट दाखवल्याशिवाय मी जेवत नाही. माय अन्न जात नाही मला. देवाला पहिले ताट मग मी जेवतो. तुमचे भाऊ भेटीला येत नसते तुमच्या. ते भेटीले पण मीच म्हणतो मी येत नाही बापा तुमच्या घरी. मी माझ्या देवाचं करतो बंद राहतो इथं. दोन तीन दिवस फिरून या तिकडून. मी राहायचे तर राहता. गमते तुम्हाला.
गमत नाही तर काय देव असल्यावर मला गमणारच आहे. मी देवाची सेवाच तेवढी करतो ना. देव मीच असतो ना. काळजी आहे का मला देव मायम सगळं बरोबर करते म्हटलं. हा तुमचं बरोबर करते द्या, पण म्हातारपणी कसं विनू महाराज तुमचं. बरोबर करते त्याच्याच भरोश्यावर आहे मी. हो माय बरोबर करते. हो ना, डोक्या मोक्ष रात ठेवून बसली. त्याला डोक्याला टेन्शनच नाही. माझ्या डोक्याला टेन्शन आलं. पोलीच्या पोरी पाल जा ना, घरातल्या घरात राहता जा ना, 2-3 पोरी पाहून ये ना पोरासाठी. म्हणून पत्ता तो सांगितला पाहिजे की त्यांच्या घरी जाऊन बसू अशी बोलून आली तू. विचार ना नातेवाईकात हाय का पण कोणाची पोरगी. तू मला काही सांगू नको, तूच विचारत जाय. हा ते पोट्टाही माय मांग रे, ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही ते. हा त्याला म्हटलं तर ऐकाले, तू तशीच आहे. हा तू विचारत जाय, मी विचारत नाही लोका फोकायले. एकटा जो काय पाहिलं त्याला चल म्हटलं तर तो येत नाही म्हटलं. हा त्याला कामं राहते, मला कामं नाही राहत. मी एकटाच जो काय पाहिलं पाहुणे जाय पुरीले. म्हणतो त्याला, हा त्याला म्हणतो ना मी, तू बाबा सांगत पोरी पाल जा म्हणतो. तू एक काम आयुष्यालाच लागले म्हणतो. मी त्याला पाठवतो, मी निरोप पाठवतो माझ्या भावाला विचारतो कोणाच्या घरी आहे म्हणून. तो म्हणे मला पोरगी आहे म्हणून. मी त्याला विचारतो ना, तुम्ही उद्या जा म्हटलं पोरगी पाहाले. कपडे धुवून घेजो, मग त्याची कपडे धुवून घेजो, प्रेसले नेऊन टाकायला लावजो पोट्ट्याले. हा उद्या तयारी पोरगी पाहाले. ना तुम्ही फोन लावतो त्याला, विचारून घेऊ. हा कोणत्या गावची वा कुठची वा कोण वा अण्णा मड्डा सगळंच लागून ना तुम्हाला. पाहिजे काय कुचव आहे लिहून ठेवजो बरोबर. मी बरोबर जातो पोट्ट्याला घेऊन, करून पाहून घेऊ मग पोरगी. वावराकडे जातो, पाणी वलवा लागते गव्हाले. पण मग मला सांगतो तिकडून आल्यावर. जा जा वावरात. तुला भावाची पोरगी आहे बाई लग्नाले. आपल्या इकडे एखादं पोरगं नाही लग्नाले. व तुला लक्षात आहे की आपल्या इकडलं एखादं पोरगं लग्नाले आहे का? तर त्या नात्यात आहे का एखादं पोरगं सांग ना मला. नात्यात नाही बाई, पण आपल्या ज्योतिबाईचंच पोरगं चांगलं आहे. हो कामात धंद्याचं किती चांगलं पोरगं आहे. पण पोरगी नाही देऊन आले कोणी. एवढ्या चांगल्या पोराला नाही देत तर कोणाला देते. का शिकली आहे होती झाली आहे, जमते मस्त. जोडायला जोड येते ज्योतिबाईच्या पोराले तर मस्त आहे पोरगं. मी म्हणतो भाई भावाले, मी म्हणू का ज्योतिबाईले का भौजीले म्हणू. पण पाहिजे गोष्ट फटकन जुळलं तर जुळलं. ज्योतिबाईला कायची दिसते मला रोज रोज. हा माझ्या लक्षातच नाही ज्योतिबाईचं पोरगं आहे म्हणून. पण कायची करते हो बाई ज्योतिबाई, कायची करते तर तेच करते बाई. लोक काही बोलते तिच्या पोराला एवढं चांगलं पोरगं आहे ना, दात नाही पात मत नाही पात म्हणते. एवढ्या चांगल्या पोराले हा लोक देत नाही तर हे तरी काय करणार हो आता. भावाची पोरगी देते बाई तिले. हा चांगली आहे बाई भावाची पोरगी. विचारून पाहिजे ना तू. पुरी तिकडे जाऊ नको, इकडे पाय मापाशी जवळ बसले. मापाशी आहे तिकडे, मो तिकडे वाघ आहे, चोर सुटले म्हटलं. तिकडे जाऊ नको तू. तुला उचलून नेलं तर माहित नाही मला. हा तिकडे उचलून नेते कोणी. घेऊन जाईन बाप्पा माझ्या पोरीला. एवढी चांगली माझी पोरगी, मी कुठे जाऊ मग. मापाशी जाऊ नये मग तिकडे. इथंच खेळ आपल्या इथं. आम्ही बसलोय ना इथंच खेळ. काढूनच पाहिजे मी गोष्ट हे. हा दिन नाव दिल्ली पाहिजे बाई. चांगला आहे पोरग. देतो ना गॅरंटी त्याला. त्याला देतेस तो. हा चांगलं पोरग आहे म्हटल्यावर देत नाही तर काय. असं पोरग भेटते काय त्याला तरी. हा बाई चांगलं पोरग आहे. पाय बरं ते आले ना, ज्योतिताईच्या घरचे पाहुणे आले ना म्हणून. पाय बरं तू. भाऊजी तुम्ही पोरी मोरी पाल जात नाही का पोराले. वैष्णवी निरूपच येत नाही आता कोणाचे, तर कोणाच्या घरी जाऊन बसणार आहे काय. आता त्या नात्यात समजा एखादी पोरगी सांग ना तू. सांगतो जसं ना तुम्ही पोरगी पाहिले. भावाची पोरगी आहे म्हणते, देते म्हणते. 12वी शिकली आहे. आपल्या बाबूला देऊन देईन तर देऊन देईन. मी म्हटलं ते म्हणे पोरगा आहे काय म्हणे. मी म्हटलं ज्योतिबाईचंच पोरगा आहे आपल्या. एवढं चांगलं पोरगा आहे, लग्न नाही जोडून आलं म्हटलं. देईन तर देईन जाऊन पा. हो का, जातो ना मी. सांगतो म्हणा तिले ज्योतिपाशी निरोप देऊन देजो सगळा. मग ते लिहून ठेवते, मग आमच्याशी चिठ्ठी देते. आम्ही चाललो जातो. मग तिपाशी सांगतो मी आता गहू वलवायला जातो, मला वेळ नाही आहे. हा मग मी तिच्यापाशी आलो म्हणजे रात्री मीटिंग भरतो. उद्या एक पोरगी पाल चाललो कुठची तरी. तिच्या भावानं सांगितली म्हणे. हा मग हे पाहून घेऊ आपण पोरगी. होते ना भाऊजी, पाहून या तुम्ही. मग हे पाहून घ्या. हो पाहतो ना. हा ज्योतिपाशी फक्त निरोप देतो तू आता. जातो मग बाई. लावला आता जोरीनं अश्विनीनं. बरं झालं पप्पा, जुळलं तर जुळलं पोराचं लग्न. तू म्हणते ना निरूप देतो मापाशी. मी नेऊन देतो मग चिठ्ठी तिच्यापाशी. तिचं पोरगं चांगलं शिकलाय व BSc झालाय वाटते ना. चांगलं शिकलाय पण शेती नाही ना. लोकांचे वावर वाळते काय करून मग. आता वावर वाळल्यानं पैसा जमा होईन भेटेल असं वाटते. मग आपण एखादं वावर घेऊन घेऊ असं वाटायचं. हो कष्टी काय तसं पोरगही कष्टी काय, बाप कष्टी काय, माई कष्टी काय. आपलं करते कसे बिचारे. हा चांगला जोरच लावतो आपण. हे लग्न जुळूनच टाकू.